उमरगा तालुक्यातील जकापूर मध्यम प्रकल्पाचा सांडवा औराद गुंजोटीसाठी धोक्याचा ठरू शकतो, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले। नमस्कार, मी सुशील गुंडेराव जाधव, सरपंच औराद ग्रामपंचायत कार्यालय तालुका उमरगा जिल्हा धाराशिव बोलतोय। साहेब, हे तळ जे झालेलं आहे 1972 साली झालेलं आहे। मी निवडून आल्यापासून सतत 2 वर्ष ऑफिसला पाठपुरावा करत आहे की बाबा या तळ्याची दुरुस्ती करा, जेणेकरून आमच्या गावाला त्या सांडव्यापासून धोका होऊ नये। जर हा सांडवा जर आज फुटला तर कमीत कमी 2-2.5 एकर जमीन तर वाहून जाणार आहे साहेब। पण 4-5 हजार जे नागरिक आहेत आमच्या गावचे, पूर्ण पुन्हा ते नागरिकांना धोका होण्याची क्षमता आहे। त्याच्यामुळे शासनाला आणि ऑफिसला वेळोवेळी 2 वर्ष झालं करतोय, पण त्यांनी म्हणतात मंजूर झालेलं आहे काम आणि मंजूर झालेत, त्रुटी आहेत म्हणलं ते कामामध्ये, तरी पण 2 वर्ष झाले त्रुटीही निघणं गेलेत, काम बी होणं गेले। मग अशामध्ये जर आमचं वाहून गेलं गाव तर ह्याला कोण आहे जबाबदार, ते सरकारनं आम्हाला सांगावं आणि काहीही करून शासनाने या सांडव्याची दुरुस्ती करून आमच्या गावाला जी होणारी हानी आहे ते कुठेतरी टाळावी आणि या सांडव्याची दुरुस्ती करून गावाला आमच्या वाचवावे, एवढी विनंती मी शासनाला करतो। मी अभय लिंबास पाटील, मी औरादचा शेतकरी आहे। या धरणाला लागून माझी सुद्धा जमीन आहे। हे धरण 1972 साली तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या कार्यकाळात काम झालंय आणि त्या काळात पूर्ण काम हे मशिनरी नसताना पूर्ण माणसावर काम झालेलं आहे। लोकसहभागातून या कामाची पूर्णता झालेली आहे। जवळपास 6 वर्ष काम चाललेलं आहे, 1972 ते 1978। त्यानंतर या धरणावर कुठल्याही प्रकारची डागडुजीकरण झालेलं नाही, कुणा कालवा साफ केलेला नाही, कालव्यावरती झुडपं काढलेलं नाही। सांडव्यामध्ये अक्षरशः मोठी झाडं वापरून त्याच्या मुळा पूर्ण सांडव्यामध्ये जाऊन क्रॅक निर्माण झालेत आणि कधीही आमच्या गावाला धरण जरी धरणाचा साठा जकीपूर गावाच्या हद्दीत आहे, पण पूर्ण सांडव्याचं जे क्षेत्र आहे पूर्ण औरादला आहे आणि पूर्ण या धरणाचा धोका औराद गावाला आहे। आणि आरतन डॅम असल्यामुळे, मातीचा डॅम असल्यामुळं पूर्ण डॅमवर सुद्धा बऱ्याच प्रकारची झुडपं आहेत, झाडं आहेत, त्यामुळं धरणाला सुद्धा भेगा पडून कधीही धरण धोक्याची पातळी ओलांडून धोका होऊ शकतो। जवळपास 5000 लोकसंख्या असलेलं आमचं गाव या धरणाच्या सांडव्याच्या खाली येतं, त्यामुळं हे जर सांडवा जर फुटला तर आमच्या गावच्या 5000 लोकांच्या जीवितहानीचं जबाबदार हे सरकार राहील। कारण जवळपास 2016-17 पासून 17-19 पासून तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून जयंत पाटील पाटबंधारे मंत्री त्यावेळेसपासून हे पाठपुरावा चालू धरणाचा। अधिकारी जलसंपदा विभागाचे कधी काय म्हणतात की प्रस्ताव पाठवलेला आहे, निधी कमतरता आहे, निधीची कमतरता आहे आणि राज्य शासन एवढी निधी देऊ शकत नाही। याला निधी द्यायचा म्हणलं तर केंद्र सरकारची मान्यता पाहिजे, एवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात निधी राज्य सरकार देऊ शकत नाही। मग जर जर निधी मिळत नसेल तर वेळेवर 7-8 वर्ष झालं तर या धरणाचं जर वाईट दुष्परिणाम झाले तर 5000 लोकसंख्याचं गाव असलेलं औरादचे जीवितहानी होऊ शकते। या धरणाचं तात्काळ काम करून पूर्ण सांडव्याचा दुरुस्ती होऊन, पूर्ण कालव्याचं दुरुस्ती होऊन कॉन्क्रीटकरण व्हायला पाहिजे आणि पूर्ण डॅमवरची झाडं झुडपं जी आहेत जे मातीच्या धरणाला कधीही क्रॅक करू शकतात त्याची सुद्धा स्वच्छता व्हायला पाहिजे आणि तात्काळ पहिल्यांदा प्रायोरिटीनं या धरणाच्या सांडव्याचं काम व्हायला पाहिजे आणि औराद गावचं पुनर्वसन सुद्धा व्हायला पाहिजे। कारण या धरणाचा एवढा धोका आहे की पाणी आता आज रोजी जर 21 सप्टेंबरला जी 220 मिलीमीटर पाऊस झाला आपल्या उमरगा तालुक्यात, त्या दिवशी सांडव्याच्या फक्त ओव्हरफ्लोनं पहिले आमच्या गावाला लागून असलेल्या घरापर्यंत पाणी आलं होतं साहेब। कमरा इतकं पाणी आमच्या गावाला लागून होतं। पहिलं जे ईश्वर जमादारांचं यांचं घर होतं तिथपर्यंत पाणी आलं होतं साहेब। जर सांडवा फुटला तर 100% आमच्या माणसा गावाला धोका आणि जीवितहानी होणार 100%। मी अभय पाटील, औरादचा शेतकरी आहे। हे जकापूर मध्यम प्रकल्पाचा हे पाठीमागचा सांडवा दिसत आहे। या सांडव्याला जवळपास 72 पासून कुठलीही डागडुजीकरण झालेलं नाही। पूर्ण सांडवाला भेगा पडलेल्या आहेत, क्रॅक झालेले आहेत, चिरा पडून सगळ्या मधून पाणी वाहत आहे आणि सगळं सांडव्याच्या बाजूनं झुडपं वापलेले आहेत। त्यामुळं याचा आता अतिवृष्टीचं तर सांगितलेलाच आहे धोका। 21 तारखेपासून आता 28 तारखेला जर पुन्हा जर अतिवृष्टी झाली तर हे सांडवा 100% फुटल आणि आमच्या गावातल्या लोकांच्या 5000 लोकसंख्या असलेला औराद गाव याच्यातून वाहून जाणार आहे। 500 ते 1000 एकर जमीन याच्यातून खरडून जाणार आहे आणि पूर्ण जीविताला धोका होणार आहे।
तात्काळ शासनाने याची दखल घेऊन या सांडव्याचं काय करायचं आणि तात्काळ याचे नियोजन करून आमच्या गावाला पुनर्वसनची सुद्धा मागणी आहे. पुनर्वसन करून या सांडव्याचं काम तात्काळ करावं ही नम्र विनंती, शासनाला तात्काळ काम करावं ही नम्र विनंती. मी औराद येथील शेतकरी लिंबराज नागोराव बिराजदार. मी जकापूर प्रकल्पावर थांबलेला आहे सध्या. आणि आज धरणाची जर अवस्था पाहिली तर कुठलंच शासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही. आज एवढे मोठे झाडं वाढलेले आहेत. 1978ला धरणाचं काम झालं, तेव्हापासून कसलीच दुरुस्ती करण्यात आलेली नाही. हे झाडाची परिस्थिती बघा. शासनाचे डोळे कधी उघडणार आहेत हे आम्हाला अजून सुद्धा समजायला तयार नाही. असे कित्येक सरकार आले, कित्येक गेले, परंतु इन्स्पेक्शन रस्त्यासाठी धरणाकडे अपेक्षित लोक येण्यासाठी सुद्धा रस्ता राहिलेला नाही. रस्ता सुद्धा उकडून गेलेला आहे. डॅम फुटला तर पूर्ण औराद वाहून जाईल, गुंजिटी पण वाहून जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. डॅमला भेगा पण पडलेल्या आहेत. याची शासनाने दखल कुठेतरी घेतली पाहिजे. यामुळे मी आज साहेबाच्या समोर बोलत आहे. कृपा करून ईश्वर कृपेनं त्यांना सद्बुद्धी देवो आणि ह्या डॅमकडे लक्ष द्यावं शासनानं, अशी माझी कळकळीची विनंती. GTV मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख, औराद तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव.